नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आज मी उपमा बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण। आता कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेऊ। त्यामध्ये 1 वाटी रवा भाजून घेऊ। रवा पण व्यवस्थित भाजलेला आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकून त्यामध्ये थोडेसे जिरे, बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊ व त्यामध्ये कढीपत्ताही टाकून घेऊ। कढीपत्ता टाकलेला आहे, त्याला एकसारखं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आता त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची पण टाकून घेऊ। ती पण मिक्स करून घेऊ। ते पण व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। कांदा पण व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊ। टोमॅटोला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स पण करून झालेला आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि ते बी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेऊ। आता त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भाजलेला रवा पण टाकून घेऊ। रवा टाकला की एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये गाठी पण होऊ शकतात। त्यामुळे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। मिक्स पण व्यवस्थित करून झालेलं आहे। आता कढईवर आपल्याला 10 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे। 10 मिनिट झालेले आहे। आता परत काढून घ्यायचे आहे आणि उपमा पण व्यवस्थित शिजलेला आहे। तर ही 5 मिनिट आणि मिक्स करून घेऊ, कारण राहिलेला उपमा आणि व्यवस्थित शिजला जातो। उपमा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण तो उपमा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। प्लेटमध्ये उपमा काढून झालेला आहे। हा रवा उपमा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तुम्हीही तुमच्या लहान मुलासाठी असा उपमा नक्की करून बघा। अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।